हे माझे सर्व अंतर्यामध्ये त्याच्या पवित्र नावाचं धन्यवाद करतो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद करतो. त्याचे कुठलेही उपकार विसरू नये. त्याचे उपकार आपण धन्यवाद देऊया की प्रभूने आज आम्हाला सांभाळायला आहे. आमची प्रत्येक जरूरत त्यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून आपले हात वरती करून प्रभूला धन्यवाद देऊ की प्रभू आजची सभा हे जी होत आहे राजा तू आशीर्वाद कर. पवित्र आत्मा तू आम्हाला लीड कर, मार्गदर्शन कर, अगुवाई कर. आपण डोळे बंद करू प्रभूला धन्यवाद देऊया. जिवंत आणि पवित्र देव बाबा आम्ही तुझ्या आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा तिच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण लीन आणि नम्र होतो. आम्ही येतो राजा. पवित्र आत्मा आम्ही झालेले सर्व अपराध आणि पापांच्या चुकांची तू आम्हाला क्षमा करा. आमच्या मध्ये तू तो एखाद्या दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व बरोबर करतो. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो. ही सभा तुझ्या हातामध्ये समर्पण करतो. हो दे जास्त आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना करू. तुझ्या आत्म्याने आम्हाला तुझ्या अभिषेकाने आम्हाला खरे आराधना म्हणून की तुला आवडेल. आपलं मन, आपलं अंतःकरण प्रभूसाठी तयार करतो. प्रभू आज तू माझं मन तयार कर, कारण की मी खरेपणाने आणि आत्म्याने पूर्ण मन आणि पूर्ण बुद्धीने तुझी आराधना, तुझी स्तुती करतो. आपल्या हातून कित्येक वेळा आपण प्रभूला नाकारला असं आपल्या जीवनामध्ये की प्रभू मी हे करल, मी ते करल, आणि त्या गोष्टी आपण केल्या नसतील. प्रभूला क्षमा मागा. प्रभूला धन्यवाद देऊया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. बाप आपल्या मुलावर दया करतो, पण परमेश्वर देखील करतो. Thank you Jesus. Thank you Jesus. Worship you Lord. तुझ्या नावावर तुझी स्तुती असो, तुला धन्यवाद असो. येशुआ मेरे मन
इसलिए अपने हाथों को उठाकर उसको धन्यवाद करें कि प्रभु जब हम ये गीत गा रहे राजा बोले दे हर एक कड़वा प्रभु मेरे दिल में किसी के विरुद्ध कुछ भी होगा राजा मुझसे निकाल देना राजा जो आपको पसंद आए प्रभु ऐसा हमको बनाना तो एक बार सभी गीत अपने हाथों को उठाकर साथ में मिलकर करेंगे हालेलुया प्रभुला धन्यवाद असो स्तुति असो अपने की गावे ईश तेरा नाम सबसे ऊंचा है हालेलुया चाहे लॉकडाउन हो कुछ भी हो हालेलुया ईश का नाम लॉकडाउन में भी उतना ही ऊंचा है हालेलुया हालेलुया ये लॉकडाउन में ऐसी सिचुएशन हुई है लोगों के कि कुछ लोगों का बुरा भी हुआ है कुछ लोगों का अच्छा भी हुआ है हालेलुया परंतु जो परमेश्वर में है परमेश्वर ने उन्हें धीरज दिया हालेलुया उनको छोड़ा नहीं है हालेलुया इसके लिए हम गीत गाते हैं यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है हालेलुया हालेलुया जिस नाम में है मुक्ति जिस नाम में है शांति जिस नाम में है शांति देता वो नाम चंगाई जिस नाम में है मुक्ति जिस नाम में है शांति जिस नाम में है शांति देता वो नाम चंगाई जिस नाम
थैंक यू जीसस। तुमची वचन कहता है कि इस पहाड़ को तू कहेगा अपनी हट जा, तो भी वो परमेश्वर करेगा। चाहे हमारे जीवन में दुख तकलीफ पहाड़ों जैसी ना हो, परमेश्वर से हटाने के लिए समर्थ है। थैंक यू जीसस। We worship you, Lord. Thank you Jesus. गुनाहों की बड़ाई हो, स्तुति हो। Thank you Jesus. Glory Baba Shundara Vasikiri. Glory Baba Shundara Vasikiri. Thank you Jesus. Glory Baba Shundara Vasikiri. Jesus. सच्चाई से प्रभु में तुझे धन्यवाद देता हूँ सब चीजों के लिए परमेश्वर, जो आज मेरे जीवन में है या कल था या आज है और होने वाला है, चाहे वो बुरा हो या अच्छा, परमेश्वर फिर भी हम आपको धन्यवाद दे रहा था। थैंक यू जीसस लॉर्ड, धन्यवाद यीशु, थैंक यू जीसस लॉर्ड। ओरी बाबा शांदरा
धन्यवाद देऊया प्रभू खूप चांगला आहे. गॉड इज बीन सो गुड टू अस. थँक्यू सो मच प्रभू. यावेळी आपण डोळे बंद करूया, प्रभूला गौरव देऊया. प्रभू धन्यवाद. मला विश्वास आहे की प्रभूची समक्षता आपल्यामध्ये आहे आणि डोळे बंद असताना आपले हात वर करूया. जस्ट लिफ्ट युअर हँड्स अप आणि प्रभूला म्हणूया की प्रभू येशू, माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्न, who will do this, who will do that, who will bring this, who will bring that. ज्याप्रमाणे मारिया मगदलेने मरियाला प्रश्न होता की ही धूळ कोण सरकवणार. प्रभू जेव्हा त्यांनी वर पाहिलं बाप्पा, ती धूळ सरकवलेली होती. प्रभू that this question, Lord, who will roll away the stone? And then when they lifted their eyes up, they saw the stone rolled away. Lord, let the who phase of our life become the wow phase of our life. Now lift your hands and tell Him. प्रभु यीशु बप्पा, मैं अपने आप के पर्वत की ओर लगाता हूँ. मेरी सहायता कहाँ से आती है? मेरी सहायता करने वाला यीशु मसीह तू है. Can we just lift your hands and tell Lord, I surrender all to you. सर्व प्रभूला समर्पित करूया. आणि म्हणा प्रभू यीशु, आज मी सर्व काही मला तन, मन, प्राण, आत्मा, शरीर, धन तुम्हाला समर्पित करतो. Father God, in Jesus' name, we give you all the glory. And प्रभु यीशु, prepare my heart for your word, Jesus. Prepare my mind, dear Jesus, to focus on you, dear Jesus. To focus on the living word. आज प्रभु यीशु, आम्ही आमचे सर्व इमोशन्स, फीलिंग्स, सेन्सेस, प्रार्थना, शरीर तुझ्या अधीन आणतो प्रभु यीशु. We surrender our lives, heart, mind, vessel, spirit, soul, body, senses, human intellect, dear Jesus, and our bodies to be in Jesus. Minister to us your word. Father God, we give you all the glory. We give you all the honor. We give you all the power. We give you all the praises to you.
Father God, let your word sink into our spirits, dear Jesus. तुमचं वचन आमच्या आत्मा रुजून जाऊन द्या. अंधकारा प्रकाश आहे तूच मुकाम प्रभास रे तू जिथे ना काही कमी आहे तुझे नाम रे जीवनी रे. Please give it softly, अंधकारा अंधकारा प्रकाश आहे तूच मुखात प्रभास रे तू जिथे ना काही कमी आहे तुझे नाव रे जीवन रे. हो प्रभू येशू बाबा, मी कबूल करतो बाप्पा की येशू सारखा कोणी नव्हतं, येशू सारखा कोणी नाही, प्रभूजन कोणी नसणार सुद्धा प्रभू येशू बाबा. आणि पिता आज तुमच्या रक्ताने मला झाका प्रभू येशू. Minister to us for your glory. Please help us to give you all the glory, all the honor, all the power praise to you. सर्व मान, आदर, सन्मान, गौरव, वैभव, प्रशंसा, कौतुक, स्तुती, महिमा प्रभू येशू. आणि बाबा सर्व आदर तुम्हाला जाऊ. तुमची वृद्धी हो, आमचा रास हो बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, we humble ourselves before you. May you alone be magnified, dear Jesus. Please बाप्पा, मला विश्वास आहे already here, dear Jesus. Touching our hearts, moving in our minds, Lord, transforming us deeply, Lord. Father God, we pray today, this afternoon, let there be a divine transformation, Lord. Lord, Abba, it may not be evident to people, Lord, but deep in our hearts, help us to realize that God has spoken to me. Jesus is changing me. Jesus is melting me. Jesus is molding me. Jesus is breaking me. Jesus is chiseling me. Jesus is shaping me. Jesus is purging me. Jesus is pruning me. Jesus is working on me. Can you say this afternoon, dear Jesus? I know, Lord, do something new in my life, dear Jesus. कुछ तो नया कर दो प्रभु यीशु. Do something new. I'm tired of this kind of life, dear Jesus. Help us, Lord, to break through in our life, Lord. Please uncover everything, Lord. We uncover everything what we have covered, dear Jesus. Please minister to us, Lord. Edify us and encourage us. You alone be magnified. We give you all the glory. We give you all the honor. We give you all the power and praise. Thank you, dear Jesus. Cover us by your blood and your presence. In Jesus' name we pray. Amen. Hallelujah. When God has been so kind to us, बरोबर प्रभू चांगला आहे. जर तुमच्याकडे शास्त्र असतील तर मार्क शुभवर्तमान दुसरा अध्याय बोलूया आपण. मार्क द गॉस्पेल अकॉर्डिंग टू मार्क चॅप्टर 2.
And truly the Lord has been ministering to us. देवाचा परमेश्वर आमच्याशी सर्वांशी पण मागे ऑनलाईन मध्ये बोलला आहे, मला विश्वास आहे. आणि निश्चित परमेश्वर आज देखील आपल्याशी बोलणार आहे. मार्क शुभवर्तमान 2रा अध्याय. I welcome all of you this wonderful afternoon. Those who are watching in different parts of the world, different time zones, we welcome all of you. Thank you so much for your consistency and patience. And hopefully next Sunday we will be having church service. Amen. You know. Amen. So still we will be online, and we will try our best to keep you informed. Amen. Mark chapter 2, please. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि विशेष करून 1 ते 12 मी इंग्लिश मध्ये वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 1 ते 12. The Gospel according to Mark chapter 2, reading from verse 1 all the way to verse number 12. The Bible speaks to us in Mark chapter 2. And again he entered into Capernaum after some days, and it was noised that he was in the house. And straightway many were gathered together, insomuch that there was no room to receive them. No, not so much the word, no, not so much as about the door. And he preached the word unto them. Please we'll read verse 2 again. And straightway many were gathered together, insomuch that there was no room to receive them. No, not so much as about the door. And he preached the word unto them. And they come unto him, bringing one sick of the palsy, which was born of 4. And when they could not come nigh unto him for the press, they uncovered the roof where he was, and when they had broken it up, they let down the bed wherein the sick of the palsy lay. When Jesus saw their faith, he said unto the sick of the palsy, Son, thy sins be forgiven thee. Verse 5 says, when Jesus saw their faith, he said unto the sick of the palsy, Son, thy sins be forgiven thee. But there were certain of the scribes sitting there, and reasoning in their hearts, why doth this man thus speak blasphemies? Who can forgive sins but God only? And immediately, when Jesus perceived in his spirit that they so reasoned within themselves, he said unto them, why reason ye these things in your hearts? Whether is it easier to say to sick of the palsy, thy sins be forgiven thee, or to say, arise and take up thy bed and walk? But that ye may know that the Son of Man hath power on earth to forgive sins. He said to the sick of the palsy, I say unto thee, arise and take up thy bed and go thy way into thine house. Verse 12, and immediately he arose, took up the bed, and went forth before them all, insomuch that they were all amazed, and glorified God, saying, we never saw it on this fashion. Can you say with me, we never saw it? We never saw it On this fashion. on this fashion. Let's pray. Heavenly Father, in the name of Jesus, Lord, let everyone who is watching online, will be watching offline, those in the church, that they may also testify, we never saw God working in this fashion in my life. हमने कभी नहीं सोचा था कि परमेश्वर इस तरीके से मेरे जीवन में, हमारे जीवन में कार्य करे. पिता, ऐसे अचरज के काम, आज अचंभित करने वाले कामों को
आपके सेवकों को बच्चों के जीवन में करना प्रभु यीशु मसीह। और पिता, ताकि सारी महिमा, सारा गौरव आपको जाए पिता, न तो बल से, न शक्ति से, सिर्फ परमेश्वर की आत्मा के द्वारा कार्य सिद्ध होता है। Father God, help us to acknowledge you, dear Jesus. We choose to step back and please that we will step in and take over everything, dear Jesus. We give you all the glory, honor, power, and praises. Minister to us as we hear your word. In Jesus' name we pray. Amen. The Bible is so clear with His word this afternoon. Verse 12 says, and immediately he arose, took up the bed, and went forth before them all, insomuch that they were all amazed, and glorified God, saying, we never saw it on this fashion. Sorry about that. ये जो चमत्कार है, this Mark chapter 2, it's a very unique miracle in the life of Jesus Christ. 3.5 years Jesus Christ ministered on earth. 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती त्यांनी आपली सेवा करत असताना त्यांच्या सेवेमधला हा असा एक चमत्कार आहे जो परत कधी रिपीट झाला नाही. आणि हा चमत्कार पहिला होता का दुसरा होता माहित नाही, परंतु मार्क शुभवर्तमान आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्यांचा पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा झाला, जेव्हा अरण्यात परीक्षा झाली, त्यानंतर शिष्यांना पाचारण केले, त्यानंतर दुष्टात्म्याने त्यांनी पीडित लोकांना मोकळं केलं, त्यानंतर एका कुष्ठरोग्याला बरं केलं, आणि त्यानंतर लगेचच मार्क सांगतो की प्रभू येशूच्या आयुष्यामधला हा एक पीक आवरचा समय आहे की त्यावेळेस झुंडीच्या झुंडी, थव्यांचे थवे, गर्दी मागे गर्दी येशूच्या सेवेमध्ये होऊ लागली. Mark is telling us very interestingly, as Jesus Christ the Lord begins his ministry, he tells us about the baptism of Jesus in Mark chapter 1, the temptation of Jesus, the miracles of Jesus. He cast out the unclean spirits, lepers were cleansed, devils were cast out, and immediately in Mark chapter 2 we see there is a huge crowd. There is a huge crowd following Jesus. If you see, there were different locations when you see Jesus went and the crowd increased. येशू ख्रिस्ताची यरुशलेमेतली सेवा, येशू ख्रिस्तातली गालीमधली सेवा, येशूची सेवा यार्देनच्या पलीकडची सेवा, आणि येशूची आपण पाहतो की कफरनहूम मधली सेवा. आणि जसं येशूच्या सेवेतले वर्ष वाढत जातात तस तशी गर्दी पण वाढत जाते. आणि लक्षात घ्या, ही गर्दी वाढण्यासाठी येशूला जाहिरात द्यावी लागली नाही की मी येत आहे, सगळ्यांनी सीट्स बुक करा, एकमेकांना एसएमएस करा, मैं आ रहा हूं. यीशु मसीह को जरूरत नहीं थी. Always remember, anointing attracts. If you are really anointed, you will surely, the Lord will attract people unto Him. येशू ख्रिस्ताला पूर्ण खात्री होती की परमेश्वर प्रभूचा आत्मा माझ्यावरती आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आपण पाहतो, as a form of dove descended on him, this is my beloved son whom I am well pleased. Jesus Christ assuredly and confirmedly know it that God was with him. Hallelujah. आणि मग प्रभू येशूची सेवा सुरू झाली आणि मार्क सांगतात की येशूच्या सेवेमध्ये असा एक क्षण आला, it was noised abroad that he was in the house. Many theologians say it must be the house of Peter, some say house of Jesus, and there is a difference of opinion की हे घर नेमकं कुणाचं आहे. हे पेत्राचं घर आहे का प्रभू येशूचं घर आहे. आणि पाहतो की हे घर कुणाचं पण असू द्या, हे घर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि या घरामध्ये आपण पाहतो, मार्क चॅप्टर 2 verse 1 says, and again he entered into Capernaum after some days, and it was noised that he was in the house.
So this afternoon, I would like to share my heart with you on this topic called, Where are you taking me? Can I say with me, where are you taking me? Where are you taking me? Come on, do it. Where are you taking me? Where are you taking me? तुम्ही मला कुठे घेऊन चाललाय? Where are you taking me? असा प्रश्न जो आहे, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? This question is only asked by those people who are unknown to the destiny, who doesn't know where they are going or where someone is taking them. आणि मोस्टली आपण पाहतो की ज्यावेळेस कुठला मनुष्य गुन्हेगार असून ज्या त्याला पोलीस घेऊन जातात, तर म्हणतो तुम्हाला कुठे घेऊन चालणार? वेअर आर यू टेकिंग मी? किंवा कुठली व्यक्ती, अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला म्हणते की चला मी तुम्हाला या स्थानी घेऊन जातो, आणि आपण म्हणतो मी ओळखत नाही, वेअर आर यू टेकिंग मी? आणि पाहतो हा जो पक्षघाती मनुष्य आहे, हा किती वर्षापासून आजारी आहे आपल्याला माहित नाही. हा पक्षघात सेमी पॅरालिसिस आहे का फुल पॅरालिसिस आहे हे पण माहित नाही. परंतु हा मनुष्य, देवाचं वचन सांगतं, ही इज अ पॅरालाइज्ड मॅन ऑन अ बेड. आणि पॅरालिसिस असल्यामुळे हा मनुष्य, ह्याला संवेदना होतात, ह्याला दिसतं, ह्याला भूक लागती, पण ह्याचं शरीर काम करत नाही. He has all kinds of feelings in him. He can breathe, he can see, he can hear, he can feel, he can get angry, he can laugh, he can smile. But in order to move his body, there is not enough strength. In order to move his body, there is not enough energy. In order to move his body, there is not enough strength in his bones, in his ligaments, in his fibers, in his tendons, in his tissues. So what is wrong with this man? This man is functional but dysfunctional in the body. आज आपण पाहूया, या मनुष्याला बोलता येतं पण रोखता येत नाही. ह्याला बघता येतं पण लोकांना सांगता येत नाही कृतीवरून की मला किती आवडलेलं आहे. This man is not only paralyzed by his body, he is paralyzed in his mind also. की आता त्याची बुद्धी त्याला असं सांगते की सर्व काही तुला आता फक्त बिछाण्याच्या जवळच तुला कोणतरी चारायला येईल, कोण तुला पाणी घेऊन येईल, आणि सर्व तुझं आयुष्य याच अंथरुणावरती खेळून तुला शेवटचा श्वास याच अंथरुणावरती अशाच अवस्थेमध्ये घ्यायचा आहे. इफ यू आर इन दिस सिच्युएशन, यू फील हेल्पलेस. तुमच्याकडे सगळं आहे पण काहीच कामाला येत नाही. तुम्हाला सगळ्या इच्छा आहेत पण एक पण पूर्ण होत नाही. You may have all kinds of money, but not a single dime is useful for you. You may have all kinds of luxuries with you, not even one single luxury is benefiting you. You may have all kinds of accolades behind your name, but not one single accolade is honoring you. You have all kinds of people and trustees and NGOs supporting you, but not a single one shows up when you are in desperate need. This is the situation of the current church being paralyzed. आणि म्हणून पाहतो, हा पक्षघाती मनुष्य जो आहे, हा त्या अंथरुणावरती कदाचित स्वप्न बघत असेल की तो दिवस केव्हा येईल, मी उठेल, मी चालेल, मला काहीतरी ताकद येईल, की मला कोणतरी म्हणेल की मी तुला घेऊन जातो, असं करतो, असं करतो. परंतु ह्या मनुष्याचं मनोबल पण आता असं झालेलं आहे, ह्याच्या शरीराप्रमाणे ह्याची मानसिकता सुद्धा आता दुर्बल झाली आहे. And let's begin this story. Where are you taking me? Come on, say me, where are you taking me? Where are you taking me? The Bible tells us very honestly, it was noised abroad that Jesus was in the house. And straightway, verse 2 says, many were gathered together, in so much that there was no room to receive them, no, not so much as about the door. And he preached
the word unto them. The setting is like this. ह्याची रूपरेखा अशी आहे. येशू ख्रिस्त घरात आहेत. ही सकाळची वेळ आहे का दुपारची आहे संध्याकाळची माहित नाही, पण येशू ख्रिस्त घरात आहेत. आणि येशू ख्रिस्त घरात आहेत हे ऐकून एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक इतकी गर्दी झाली की लोकांना इनफ्लो आणि आउटफ्लो इतकं भरलेलं आहे की लोकांना कदाचित हात हलवायला जागा नाही, खांदा सरकवायला जागा नाही. आणि सर्व लोक येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी, प्रार्थना करून घेण्यासाठी सर्व लोक त्या घरात आलेले आहेत. आणि त्या घरामध्ये काही शास्त्री पण आहेत. There were some scribes in that house. These are the big guys with big seats. हे शास्त्री लोक देवाचं वचन सांगणारे आहेत, लिहिणारे आहेत. And these scribes were there with the intention how Jesus can help me, how Jesus can save me. माझ्या बहिणी भावांनो, आज सर्वात पहिली गोष्ट पाहतो आपण. Your love, our love encourages us. His love transforms us. Our love has a limited knowledge of the present and of the past, but His love has a caring knowledge of your future and of eternity. Our love can help someone. His love can save someone. Hallelujah. Our love has a limitation on helping people. His love says, but with God all things are possible. Hallelujah. Our love cares only for our beloved ones. His love cares for the entire world. Hallelujah. Our love says, this is my limitation, I cannot go beyond that. His love says, my love is limitless, I am agape. Hallelujah. Hallelujah. So this is a display of God's love, where God can do and what God can do, no man can do it for you. जे देव करू शकतो तो कुठलाही मनुष्य, कुठलीही व्यक्ती तुमच्यासाठी आयुष्यात कधी करू शकणार नाही. Let's begin. Where are you taking me? Come on, say, where are you taking me? Where are you taking me? Hallelujah. Amen. जेव्हा हा मनुष्य, there are interesting thing is this. Everybody is in the house and Jesus is not healing someone. Jesus is not casting out demons. Jesus is not sharing about his life story. Jesus is preaching the word. बोला, Jesus preaching the word. Jesus preaching the word. Amen. येशू ख्रिस्त देवाचं वचन त्या घरात गाजवत आहे. येशू ख्रिस्त दुष्टात्मा घालवत नाही. येशू ख्रिस्त आजार बरं करत नाही. येशू ख्रिस्त वचन गाजवत आहेत. वचन ऐकण्यासाठी ही इतकी गर्दी होती की लोकांना आत पण जागा नाही, बाहेर पण जागा नाही. परंतु आज लोकांना वचन नको, चमत्कार पाहण्यासाठी, चमत्कार बघण्यासाठी इतकी गर्दी की वचन तुम्ही थोडंच गाजवा पण चिन्ह चमत्कार जास्ती करा, मग गर्दी बरोबर वाढेल. Remember this, the Bible is very clear. Mark tells very quickly, and he preached the word unto them. Hallelujah. वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे. The word attracts people, the word delivers people, the word transforms people, and the word renews people. Hallelujah. बोला, Jesus preached the word. Jesus preached the word. Hallelujah. Imagine it's not Pastor Billy Graham or Pastor Benny Hinn, it's Jesus preached the word. Hallelujah. Would you like to be in that church service where Jesus preached the word? Yes. Amen. Would you like to be in that church service where Jesus is preaching the prophecies, displaying the revelations, manifesting the mysteries, and Jesus only preached the word? Hallelujah. Hallelujah. हा जो जमा होता हा चमत्कारासाठी नाही गेला. हा जो जमा होता हा येशूला गेला. हा जो जमा होता वचन ऐकण्यासाठी हा तहानेला जमा होता. This is the crowd, not hungry for miracles, not hungry for testimonies, not hungry to raise the dead, not hungry to see leprosy getting cleansed. This is the crowd who is hungry to hear the word. Hallelujah. 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 And I pray this afternoon, let the same thing happen in India. People must be hungry to hear the word, not hungry for a man of God to touch them or prophesy over them or word of wisdom, word of knowledge. This will happen
but the main thing remains, the main thing is that Jesus preached the word. Hallelujah. Hallelujah. देवाच्या वचनात इतकी क्षमता आहे की लोक झुंडीच्या मागे झुंडी, झुंडीच्या मागे झुंडी. They are not concerned about the time, they are not concerned about the food, they are not concerned about the sickness, who is screaming, who is shouting, who is vomiting, who is puking. They all are focused on Jesus. Keep on preaching. I have come not for the display, I have come for transformation of my life. Hallelujah. हा क्राऊड असा आला की येशू माझ्या मुलीला बरं कर, तू शब्द बोल ती बरं होईल. हा क्राऊड म्हणतो येशू आम्हाला टायमाचं भान नाहीये, तू प्रचार करत राहा, प्रचार करत राहा, वचन बोलत राहा, वचन बोलत राहा, की वचनामुळे आमच्या अंतःकरणामध्ये ही तलवार घुसकून जात आहे. द वर्ड इज ट्रान्सफॉर्मिंग मी, प्रिसेप्ट अपॉन प्रिसेप्ट, लाइन अपॉन लाइन, हियर अ लिटल देयर अ लिटल. ही इज चेंजिंग मी, ही इज मेल्टिंग मी, ही इज मोल्डिंग मी. विचार करा, सर्व प्रकारचे वयगट त्यावेळेस आले असतील. Senior citizens, super senior citizens, sick in their bodies, scribes and Pharisees and Sadducees, they all were attracted. Look at this man, he's preaching the word. Hallelujah. Hallelujah. But Jesus preached the word. Jesus preached the word. Amen. One more time, Jesus preached the word. Jesus preached the word. Hallelujah. Amen. And when Jesus was preaching the word, and the Bible says, and they come unto him bringing one sick of the palsy, which was born of 4. Now the story begins. हा जो पक्षघाती मनुष्य आहे, हा पक्षघाती मनुष्य, the moment when his 4 friends appeared to his house, they must have knocked on his door and they must have told him, Jack, this is the moment, man. Let's get up from this place and get going. उठ, आज काहीतरी वेगळं घडणार आहे. कदाचित तो मनुष्य असेल. द फर्स्ट थिंग पॉप्ड अप इन हिज माइंड, इतक्या वर्ष मी असा आहे आणि अचानक मला ह्याच्यातून बाहेर उठवेल का? लक्षात घ्या, जॉन चॅप्टर 10 verse 10, the enemy comes but to steal and to kill and destroy. पण येशू म्हणतात, I have come to give you life and life in abundance. चोर येतो चोरी करण्यासाठी, नाश करण्यासाठी, घातण्यासाठी, पण मी आलेलो आहे तुम्हाला जीवन व ते पण विपुलतेने देण्यासाठी आलेलो आहे. सर्वात पहिली गोष्ट, या माणसाच्या आयुष्यातला हा प्रॉब्लेम आहे, the 3 W's in 1 J. Hallelujah. Amen. Let's hear today this afternoon the 3 W's in 1 J. Come on, say the 3 W's. 3 W's in 1 J. in 1 J. Hallelujah. Where, who, and why. Hallelujah. The 3 W's in 1 Jesus. Where, who, and why. Praise the Lord. Amen. Where, who, and why. The first thing this man must have asked the 4 friends who appeared to him, आतापर्यंत या माणसाचं मनोबल खचलेलं आहे, इतका वर्ष पक्षघाती आहे, लोकांच्या सहाराची सवय झालेली आहे. ही हॅज अ हॅबिट नाउ टू आस्क पीपल सेल्फ पिटी, आणि त्याला माहित आहे मेरी मजबूरी है इसलिए मैं कर रहा हूं. परमेश्वर आज दोपहर को आपको उस मजबूरी से निकालने वाला है. God does not want you to be so much pitiful that people will look down on you out of mercy and just throw some help because you are helpless. Hallelujah. The Bible doesn't say God help them, those who help themselves. No, no, no. God wants to lift you up from a helpless situation and make you so much dependent on Him that you will always say, my help comes from the Lord, maker of heaven and earth. Hallelujah. 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 The first W in this paralytic man was this: where are you taking me? Come on, say loudly, where are you taking me? Where are you taking me? Hallelujah. या 4 माणसांनी येशूला त्याच्या मुद्रा सांगितलं नाही की आम्ही तुला कुठे घेऊन चाललो आहे. त्यांनी त्याची खाट उचलली आणि ते चालू लागले. विचार करा, जर भर दुपार असेल, हा पक्षघाती म्हण असेल, आता मागे वळा, मागे वळा, मागे वळा, आता मी खूप दमलेलो आहे, मला ताण लागली आहे, मागे वळा, मागे वळा, इतकं ऊन लागत आहे मला, आता मागे वळा, मागे वळा, ही 4 माणसं म्हणत असतील, यू बेटर कीप क्वाइट, वी नो वेअर आर वी टेकिंग यू.
हालेलुया. तो पक्षी गाडी म्हणते आता माझे हात पाय दुखायला लागले, मला आता मला खालती जा, थांबा, ब्रेक घ्या, ब्रेक घ्या, ब्रेक घ्या. पण त्या 4 मित्रांना इतकी आतुरता लागली होती, तू काही म्हणशील आम्ही थांबणार नाही, आम्ही डिसाईड केलं घ्या निघायच्या अगोदर तुला येशूकडे घेऊन जाणारच. Praise the Lord. Praise the Lord. These 4 were so determined. These 4 were so uncompromised. These 4 were so focused. These 4 were so carrying true love. These 4 were not willing to give up. Hallelujah. Amen. आणि म्हणून जेव्हा जेव्हा हा पक्षघाती म्हणायचा, वेर आर यू टेकिंग मी, ते शांत न राहता ते चालत गेले, ते चालत गेले, ते चालत गेले, ते चालत गेले. इतके चालले की त्यांना कळलं येशूच्या घरासमोर आणि आतमध्ये इतकी गर्दी आहे की आता गर्दीमध्ये करणार काय. बोला, वेर आर यू टेकिंग मी. ही गर्दी बघून तो पक्षी म्हणजे निश्चित बोला असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला घेऊन काय फायदा नाही तुम्हाला, आता मागे वळा, पण अजून पण चान्स आहे. Probably this paralytic man must have already decided in his mind, तुम्ही काही पण करा, हा रोग बरा होणार नाही. माझे बहीण भावांनो लक्षात घ्या, आज कदाचित तुमचा असा विश्वास असेल, पण आमचा विश्वास असा नाहीये. आमचा विश्वास हा आहे की येशू बरोबर, देवा बरोबर सर्व काही शक्य आहे. You must be thinking, you must be confirmed, you must be on your mind की तुम्हाला याच्यातून कोण बाहेर काढणार नाही. You may have all kind of issues, bankruptcy असेल, लोन पास होत नसेल, कदाचित गरिबी असेल, हप्ते नसेल जात तुम्हाला. You must have all kinds of excuses, but we trust the living God. Maybe you may not have the faith, but by the faith of Jesus Christ, we tell you, we know where are we taking you. Hallelujah, hallelujah, hallelujah. आम्हाला जरी रस्ता माहित नाही जिथे येशूचं घर आहे, पण आम्ही विचारत नक्की जाऊ आणि तुला ते नक्की घेऊन जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जशी तुला तहान लागली, आम्हाला पण तहान लागली. जसे तुझे शरीर दुखतं, आमची पण पाय दुखतात. तुला ऊन लागतं, आम्हाला ऊन लागतं. पण एवढा फरक आहे, तू हार मानलेली आहे, आम्ही अजून हार मानणार नाही. हालेलुया. आमेन. Probably you are giving up on your life. तुम्हाला वाटतं हेच मेरा जीवन है, or you must be lonely in your life. You must be thinking this is what God has for me, or maybe you must have lost your loved ones. आणि तुम्हाला वाटतं की येशूने असं का केलं, मी इतकी प्रार्थना करते, इतकी प्रार्थना करतो, देव इतका निर्दय कसा असू शकतो, देव असं का करू शकतो. You may have all the questions, but let me tell you, we are with you, we are for you. Not to have a pity party with you, but to take you where Jesus is. Hallelujah. Hallelujah. And म्हणून the 3W first, where are you taking me? Come on, say me, where are you taking me? Hallelujah. You may not know when, you may not know why, but he will do it again. Hallelujah. You may not know the next street or the next corner or the next turn or a U-turn or a left turn or a high street or a bench street, but we are taking you to the same place where Jesus is preaching the word. Hallelujah. Well, we are taking you where Jesus is preaching the word. Hallelujah. Hallelujah. आम्ही तुम्हाला इकडे घेऊन जात नाही की 1000 लोक बरे आलेले आहेत, तुम्ही पण बरे व्हा म्हणून. We are not taking you to the place where thousands are getting raised from the dead, but we are taking you to the place where Jesus is preaching the word. Hallelujah. Hallelujah. बोला, येशू घरात आहे. Can you say loudly, येशू घरात आहे. येशू घरात आहे. जिथे पण तुम्ही बसले, बोला, येशू घरात आहे. येशू घरात आहे. Hallelujah. Hallelujah. जे येशू घरात आहे, निश्चित पक्षघातात बरा होणार आहे. Praise the Lord. The second W, very quickly. The first is, where are you taking me? The second W is, who is this to forgive sins? Hallelujah. Mark chapter 2, please. Mark 2 शुभवर्तमान विशेष करून आपण पाहूया. This question was asked by the big guys called scribes, and they're saying this in verse number 7. Why did this man thus speak blasphemies? Who can forgive sins but God only? And immediately when Jesus perceived in his spirit that they so reasoned within themselves, he said unto them, why reason ye these things in your hearts? माझे बहिण भावांनो, हा जो प्रश्न आहे, पापांची क्षमा कोण करू शकेल? फक्त देवच करतो.
who can forgive sins but God only. पहिला जो मनुष्य आहे हा आजारपणामुळे म्हणतो मला तुम्ही कुठे घेऊन चालणार. दुसरा जो मनुष्य आहे हा निरोगी आहे, परंतु हा आत्म्यामध्ये इतका आजारी आहे की याला फरक कळत नाही की येशू ख्रिस्त पापांची क्षमा करू शकतो. This kind of crowd who is there inside the house, the first man is outside the house, the second man is inside the house. Hallelujah. The first W is where are you taking me was outside the house. The second W is who can forgive sins is inside the house. Hallelujah. बाहेर एक अत्यंत गरजवंत व्यक्ती आहे, आत अशी व्यक्ती आहे ती सुसंपन्न आहे, ज्ञानी आहे, परंतु या मनुष्याला आरोग्याची गरज नाही, त्याला आत्मिक संजीवनाची गरज आहे. He has not come to receive the word of God. He has come to find the mistakes in the word of God. He has not come to receive the engrafted word of God. He has come to find faults. How many times Jesus went wrong, and how many times he paused, and how many times he quoted the reference wrongly. माझ्या बहिणी भावांनो, बाहेरच्या मनुष्याला शारीरिक आरोग्याची गरज आहे, आतमधल्या माणसांना आत्मिक आरोग्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शारीरिक आरोग्यापेक्षा हे आत्मिक आरोग्य इतकं वाईट आहे. यांच्या समोर येशू उभा आहे, यांच्या समोर वचन आलेलं आहे, आणि हे कदाचित परुषी असल्यामुळे ह्यांना उत्तमातलं उत्तम स्थान मिळेल असणार, ह्यांना मोठ्या मोठ्या खुर्च्या मिळाल्या असतील, आणि फ्रंट रो वर बसून ते असे विचार करतात, हू कॅन फॉरगिव्ह सिन्स. हालेलुया. There is a man outside who's waiting in the hot sun, and there are people inside in the coolness of the roof. They're thinking and pondering, who can forgive sins? Hallelujah. बोला, कोण पापांची क्षमा करतो? कोण पापांची क्षमा करतो? हालेलुया. ह्यांची समस्या आरोग्य नाही, ह्यांची समस्या पाप आहे. हालेलुया. हालेलुया. ह्यांना प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे, येशू आम्हाला सगळं पटतं, पण तू देवाचा पुत्र आहेस ते आम्हाला कधीच पटणार नाही. माझ्या बहिणीनो भावांनो, this is the same situation in the church. The real people who are hungry are outside the church, and the people who say they are hungry are inside the church fighting with the pastor. आजच्या चर्चची परिस्थिती अशीच आहे. ज्यांना खरंच भूक आहे, ज्यांना खुर्च्या नको, ते उन्हामध्ये उभे राहून ऐकत असं वचन. पण ज्यांना खुर्च्या मिळाल्या आहेत, थंडगार वाटत आहे, ते वाट बघत आहे किती वेळा बाळासाहेब चुकले आणि काय चुकलं, पुन्हा टॉन्ट मारला, काय असं केलं. And that's the reason why immediately Bible speaks to us. And immediately when Jesus perceived in his spirit that they so reasoned within themselves, he said unto them, why reason ye these things in your hearts? Whether is it easier to say to the sick of the palsy, thy sins be forgiven thee, or to say, arise and take up thy bed and walk? But that ye may know that the Son of Man had power on earth to forgive sins. He said to the sick of the palsy. Let's wait here. Who are you to forgive sins? Hallelujah. आणि जेव्हा येशूने ओळखलं, जेव्हा त्याने अंधविश्वास विचार केला की तू कोण आहेस पापांची क्षमा करण्यासाठी, फक्त देवच पापांची क्षमा करतो. The first person had identity crisis with himself. The second person has identity problem with Jesus Christ. पहिल्या आजारी माणसाला स्वतःच्या तब्येतीची बघून त्याला खात्री नव्हती, पण दुसरा जो मनुष्य आहे त्याला आयडेंटिटी प्रॉब्लेम येशूमध्ये आहे. Who gave you the rights to forgive sins? Who gave you the authority to cast out devils? Who gave you this? Who gave you that? Who gave you? Who asked you to come in? Who asked you to go out? माझ्या बहिणी भावांनो, the who questions in life, the people who are always into who
will never earn into wow. Praise the Lord. Hallelujah. पहिल्या माणसाला हा प्रश्न होता, where are you taking me? Hallelujah. दुसऱ्या माणसाला प्रश्न आहे, who are you talking with me? तू कोण आहेस पापाची क्षमा करण्यासाठी? म्हणजे बहिण भावांनो, त्यांचा हा प्रश्न बदलत समोरती खिळूपर्यंत त्याने असं विचारलं होतं, तू देवाचा पुत्र असशील तर खाली उतर. हु आर यू? म्हणजे बहिण भावांनो, these were the unconvinced people. Even after the resurrection of Jesus, they made a story that his body was stolen by his disciples. If you are living in the who phase of your life, you will never go to the wow phase of your life, and you will never thank God. Only God can do this. Praise the Lord. Hallelujah. Amen. And then you see, जेव्हा येशू ख्रिस्ताने ओळखलं की ह्यांना हा प्रॉब्लेम आहे की देव क्षमा करू शकतो, तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात 11 मध्ये, I say unto thee, arise and take up thy bed and go thy way into thine house. I say unto thee, arise and take up thy bed and go thy way into thine house. The third W. The first is what? The where. The second is what? And the third is what? Hallelujah. Hallelujah. Amen. जेव्हा हे 4 मित्र त्यांना समजलं बाहेर इतकी गर्दी आहे, आधी गर्दी आहे, these 4 friends, they never had an identity crisis with Jesus. They only came by hearing this, Jesus is in the house. Say me, Jesus is in the house. Jesus is in the house. Hallelujah. Can you say that in your house? Jesus is in my house. Jesus is in my house. यीशु यहाँ पर है. Amen. सिर्फ उन्होंने सुना यीशु घर में है, यीशु क्या कर रहा है, यीशु कब खत्म करने वाला है, उनकी समस्या वो नहीं थी. उनका यही है, यीशु यहां पर है, तो यहां पर है, वो यहां पर है, वहां पर मैं जाऊंगा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आता उल्टा है, चर्च शुड कम टू माय हाउस, but the situation was this, I should go where Jesus says. Now people just to come in where I am. माझ्या बहिणी भावांनो, जेव्हा हे डिटर्मिन झाले, जेव्हा अनफोकस फोकस झाले, ज्यांना समजलं की इथपर्यंत तुला आणलं, अजून थोडा वेळ थांब, ये तो सिर्फ झांकी है, अब बहुत कुछ बाकी है. इतकी गर्दी, तो पक्षारी म्हटलं असेल, मी सांगितलं होतं ना ब्रेक घ्या, तुम्ही ऐकलं माझं बोलणं, मी सांगितलं तुम्ही थांबा, परत घरी चला, परत घरी चला, काय ऐकत नाही तुम्ही माझं. जेव्हा त्या मित्रांना कळलं की येशू तू घरात आहेस, आम्हाला जागा नाही आत यायला, तेव्हा त्यांनी असं केलं. द थर्ड थिंग, when they reached the situation about, the first was where, the second is who, and the third is. आणि जेव्हा त्यांना समजलं, now the where are you taking me has now become why are you taking me. आणि जेव्हा त्यांना कळलं येशू ख्रिस्त धरामध्ये प्रचार करत आहेत, हे 4 मित्र चढले. The first thing they did, they uncovered what was covered. Hallelujah. माझ्या बहिणी भावांनो, Psalm 66 verse 18, if I regard iniquity in my heart, the Lord will not hear me. जर माझ्या मनात दुष्कर्म असता, देव माझी प्रार्थना ऐकणार नाही. आणि बऱ्याचदा आपण पाहतो, many times, भरपूर लोक जवळ येतात पण त्यांना मिळत नाही. Probably one of the reason is this, you have not uncovered what you have covered so nicely. Praise the Lord. We all are professionals in covering up. कसं पटून खोटं बोलायचं, एका लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसाला माहिती असतं. काही लोक आपलं वय लपवतात, काही लोक बऱ्याच गोष्टी लपवतात, आणि लपवण्यामध्ये प्रत्येक माणूस एक्सपर्ट असतो.
आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा या मित्रांनी छतावर चढले, दे स्टार्टेड अनकव्हरिंग द रूफ. आज परमेश्वर तुम्हाला हे सांगत आहे, जर तुमचं वेअर वाव मध्ये बदलायचं असेल, यू शुड अनकव्हर युअर सिन्स व्हॉट यू हॅव कव्हर्ड सो नाईसली. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते अनकव्हर कराल, अनकव्हर करता करता लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला दाखवून देईल तो किती चांगला आहे. आणि प्रभू, जर तू चांगलं पण असता तर मी कुठे असतो. 1 John 1:9. If you confess your sins, he is faithful and just to forgive you, and he will cleanse you from all your unrighteousness. Hallelujah. Hallelujah. माझ्या बहिणी भावांनो, आज देवाची इच्छा आहे, you uncover what you have covered. And after uncovering the roof, त्यांना कळलं आता अनकव्हर तर केलं आहे, छप्पर फोडणार कोण. Hallelujah. They did their best. लक्षात घ्या, या 4 मित्रांनी त्याला फक्त घरापासून आणलं नाही, त्याने इतकं प्रेम दाखवलं की त्याने छत अनकव्हर केलेलं आहे. आणि अनकव्हर करणं हे कष्टाचं काम आहे. ते दमले पण असतील. आणि जेव्हा ते अनकव्हर करत राहिले, त्यांना कळलं की छप्पर इतकं स्ट्रॉंग आहे, त्या टाईल पण लागलेली आहे. आता समस्या ही आहे, छप्पर तर उघडलेलं आहे, टाईल फोडणार कोण. 4 म्हटले असतील, आपण 4 आहोत, एक एक जण फोडत जाऊया आणि जितकी मोठी खाट आहे तितका मोठा खड्डा आपण छतावर करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. It was not a small hole in the roof. It was a big rectangular square on the roof. कारण की त्याला एवढी मोठी खाट येशू समोर ठेवायची आहे. Praise the Lord. Hallelujah. Can you imagine? एवढी मोठी खाट त्याला ठेवायची आहे. ही खाट घेऊन जायची आहे, खाट सोडायची आहे, छप्पर उघडायचं आहे, छप्पर फोडायचं आहे. फोडून कदाचित 1 तास गेला असेल. लोकांना आवाज ऐकू येत आहे, कोणतरी ठकठक करत आहे, धूळ खाली पडत आहे, माती खाली पडत आहे, पण सर्वजण काही न घाबरता इतकी गर्दी आहे की लोकांना वाटतं आता काय मास आपलं का स्किलिंग होतं की काय, आणि छप्पर वाढून मरतो की काय, आपण कमोश होतं की काय. पण सर्वजण इतके फोकस आहेत, येशू तू प्रचार कर, जो भी होगा देखा जाएगा. Hallelujah. Hallelujah. Amen. Hallelujah. They were so determined. They were so focused. Jesus, keep on preaching. वचन ऐकता ऐकता मेलो. Praise the Lord. स्वर्ग करी जाईल मी. Hallelujah. Hallelujah. आता समस्या अशी आहे, टीव्ही बघता मेलो, काय ना प्रॉब्लेम, पाहायचा चांगला चॅनल बघू तुम्ही. ते इतके मंत्रमुग्ध आहेत की छप्पर फुटत आहे, माती खाली पडत आहे, इतका मोठा खड्डा केला आहे, लोक घाबरले पण नाही, परुषी उठले पण नाही. ये क्या हो रहा है, इसे बोला, उसे बोला, उसे बोला, कोण काय केलं नाही. इथे भिंतीला आवाज येतो, 10 लोक उठता बघायला, भूमिकंप झाला की काय. इमॅजिन, दिस इज द हंगर, नॉट फॉर मिरेकल्स, नॉट फॉर साइन्स, नॉट फॉर डेड गेटिंग रेस्ट, टू हिअर द वर्ड. हालेलुया. या सर्वांचं तन, मन, धन, एनर्जी, इमोशन्स, फिलिंग इतके फोकस आहे. येशू तू काय बोलतोस हे इतकं मला आवडत आहे. यू कीप ऑन प्रीचिंग, यू कीप ऑन स्पीकिंग, यू कीप ऑन स्पीकिंग. छप्पर पडलं नो प्रॉब्लेम, मार लागला नो प्रॉब्लेम, तू बरा करशील मला खात्री आहे. Praise the Lord. These were not religious fanatics. These were those people who are hungry for the revival, who are hungry for transformation, who are hungry for their spiritual paralysis to get healed. आणि म्हणून इतका मोठा खड्डा छतावरती आहे, एक पण मनुष्य घरातून पळाला नाही. Hallelujah. Nobody cried for help. Nobody cried for help. Hallelujah. Hallelujah. Today problem is this, लोकांचे मारा आले, everybody crying for help, हमें बचाओ, हमें ये एमएलए चाहिए, वो चाहिए. If Jesus is dead in the house, even if he die, sure enough you will be respected in heaven. Praise the Lord. Praise the Lord. Well, where are you taking me? Now tell me, I know where I'm taking you. Come on, tell him, I know where I'm taking you. Hallelujah. Well, who are you? Well, I will tell you who I am. Hallelujah. Hallelujah.
Oh, this is interesting. The scribe asked this question, who are you, Jesus? He said, I'll tell you very soon who I am. Hallelujah. Just wait for a moment, I will tell you who I am. You're questioning my identity, I will prove you who you are and who I am. Amen. Are you waiting for a miracle? I will prove all power is given unto me in heaven and on earth. Go into all the world and preach the gospel to every creature. You are asking me who I am and who will raise the dead. I will tell you, when the trump shall sound, the dead in Christ shall rise first, and you will understand, every knee will bow, every tongue will confess that Jesus Christ is Lord. Amen. Hallelujah! 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 Your who will turn to wow, only Jesus can do this. Amen. Hallelujah! Hallelujah! Amen! छप्पर खोदता खोदता इतका वेळ निघून गेला. या 4 मित्रांनी अजून आपलं मनोबल स्ट्रॉंग ठेवलं आहे. ह्यांनी ती खाट जिथे येशू आहे तिथेच बरोबर ठेवली. हालेलुया. आणि लक्षात घ्या, समोर बसला क्राउड कोण होता? These were the scribes who always won the first seats. आणि ह्यांच्या समोरच नेमकी खाट ठेवली. हालेलुया. जे तुम्हाला विचारलं हु जीसस इज, नेमकं त्यांच्या समोरच तुम्हाला चमत्कार करणार. Amen. द पीपल हु चॅलेंज योर फेथ, नेमकं त्यांच्या समोरच असं कधी करेल. ये कहां से आ गया? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, आमेन. विचार करा, त्यावेळेस तर फेसबुक ट्विटर वाले हे असे समोर बसलेले, हम सबको बोलेंगे यीशु मसीह ने क्या क्या किया. ह्यांच्या समोरच नेमकं या पक्षघाती माणसाला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इतकी गर्मी असेल त्या रूममध्ये, विचार करा. सगळ्यांना घाम राहिला, सगळ्यांना आश्चर्य बघतात की हा मनुष्य आम्ही आवाज ऐकला होता, हा मनुष्य ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हु आर यू टू फॉरगिव्ह सिन्स. मग येशू म्हणतात बघा प्लीज वर्स 11 मध्ये, आय से अनटू thee arise and take up thy bed and go thy way into thy house. Praise the Lord. बोला उठ, आपली बाज उचलून आपल्या घरी चालू लाग. हालेलुया. याच्या घरी नाही, त्याच्या घरी नाही, तुझ्या घरी जा. बोला माझ्या घरी मी जाईल. दिस इज द प्रॉब्लेम इन चर्च. म्हणजे आपल्या घरी आता गो thy way into thy house. हालेलुया, हालेलुया, आमेन. आणि जेव्हा येशू म्हटले, हा म्हणतो, अब्राम म्हणतो, मोशे म्हणतो म्हणाय, I say unto thee, I say unto thee, arise and take up thy bed and go thy way into thine house. Praise the Lord. Praise the Lord. माझ्या बहिणी भावांनो, येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, अब्राम म्हणतो म्हणून नाही, मोशे म्हणतो म्हणून नाही, इसाक म्हणून नाही, मी तुला सांगतो. Hallelujah. Are you waiting for a pastor's word or a prophet's word or a prophecy to come? Jesus is telling you in the afternoon, arise. Arise from that sickness. Arise from the temptation. Arise from the addiction. Arise because Jesus is not only in this house, in your house also. Hallelujah. आज तुम्ही ऐकत असाल, I truly believe हा अपघात नाही, तुम्ही ऐकत आहात. ही देवाची योजना आहे. आज तुम्ही नेमकं हे ऐकत आहात. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. बाहेरचा मनुष्य शारीरिक पक्षघाती आहे, आतले सदुकी लोक आहेत, हे आत्मिक त्याला पक्षघात आहे. आणि जेव्हा एकमेकांना सामना झालेला आहे, समोर येशू मध्ये पक्षघाती आणि समोर ते पुरुष लोक बसले आहेत. येशूने आज्ञा केली आणि देवाचं वचन म्हणतं, लगेचच हा पक्षघाती मनुष्य उठून उभा राहिला आणि आपली बाज घेऊन सर्वांसमोर चालत गेला. मला सर्वांसमोर चालत गेला. His private desire has become a public manifestation. Hallelujah. Hallelujah. Amen. त्याला वाटलं की हा माझ्या आयुष्यात एक प्रायव्हेट माझी इच्छा आहे की जे मला बरं व्हायचं आहे, पण त्याची इच्छा इतकी सर्वांसमोर साक्ष झाली की सर्वांना आश्चर्य आलं की असं आम्ही कधी आयुष्यात बघितलं नाही. Hallelujah. The where, the who, and the how. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Why Jesus has healed you? To go in front of everybody and tell them only God can do this. Amen. Hallelujah. Come on, say only God can do this. Only God can do this. Hallelujah.
हालेलुया. आणि जेव्हा सर्वांची व्हेर आणि हू आणि व्हेन वाव झाले, सण आश्चर्य वाटलं, असं कधी आयुष्यात आम्ही बघितलं नाही. आर यू वेटिंग फॉर दिस काइंड ऑफ मिरेकल्स वेर यू विल वंडर, असं कधी आयुष्यात कधी बघितलं नाही. दिस कॅन ओनली हॅपन द पॉवर ऑफ द होली स्पिरिट. हालेलुया. आर यू अ फेलियर इन लाईफ? मला वाटतं की माझं सगळं फेल झालेलं आहे. मग आज मी तुम्हाला म्हणतो, तुमचं हू तुमचं व्हेर असं वाव मध्ये करेल, एक साक्ष तयार करेल. आणि तुम्ही म्हणाल, लोक म्हणतील की असं कधी आयुष्यात येशू करू शकतो, कधी ऐकलं नव्हतं, कधी बघितलं नव्हतं, कधी समजलं नव्हतं. ओनली गॉड कॅन. हालेलुया. 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 सो व्हॉट डू यू वांट गॉड टू डू इन युअर लाईफ? आज दुपारी देवाने काय करावं अशी तुमची इच्छा. आर यू विलिंग टू अनकवर व्हॉट वी हॅव कव्हर्ड? Are you willing to be open because you're broken? Or are you willing to be broken so God can open you? Or are you willing to take those efforts for someone? And these 4 good friends. These 4 friends are Matthew, Mark, Luke and John. Hallelujah. The paralytic man is a sinner. The uncovered roof is your heart. And the tile is your soul. The moment you start uncovering your heart, God will reveal you to you. Hallelujah. The moment you start confessing your sins and give your soul to Jesus, you will understand His agape love. मैं क्या सोचा था यीशु वैसे बिल्कुल नहीं है. यीशु से बहुत अच्छे हैं. Hallelujah. Do you think you are a big sinner in this world? असं वाटतं की सगळ्यात मोठा पापी तुम्हीच आहात? Are you living in guilt? Are you living in regrets? आज देवाला तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करायची आहे. ज्या लोकांनी तुम्हाला त्या अवस्थेमध्ये, त्या ऍडिक्शन मध्ये, त्या प्रॉब्लेम मध्ये, त्या मला माहित आहे का त्या कर्स मध्ये इतकं वर्ष पाहिलं, आज त्याच लोकांसमोर देवाचा चमत्कार करतो. आर यू विलिंग फॉर दॅट? आर यू रेडी फॉर दॅट? हाऊ मेनी ऑफ यू रेडी? व्हेरी गुड. यू आर जस्ट. जर तुमची इच्छा आहे की देवा, हेच लोक मला हसले होते, ह्याच लोकांनी चेष्टा केली होती, हेच लोक मला रडत होते, मला हसत होते, मला टाकून दिलं होतं, आज याच लोकांसमोर इतका मोठा चमत्कार कर, ही खाट रिकामी कर. हालेलुया. या डायबिटीसच्या गोळ्या असतील, मला येशू मला फेकून द्यायचे आहे. मी डॉक्टर्स मागे डॉक्टर्स, सर्जन्स मागे सर्जन्स मी घेतलेले आहेत. प्रभू येशू, आज ह्याच लोकांसमोर तू साक्ष निर्माण कर की आज मी डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन विचारणार नाही, मी टेस्टिमनी देईन की येशू माझ्या घरी आहे, येशू मला मोकळं केलं. हालेलुया. कठीण बँकची फोन असतील, लोन कधी भरणार, हप्ता कधी भरणार, मोरिटेरियम संपलेला आहे, तुम्हाला हे करू शकत नाही, तुम्ही घर ताब्यात घेणार. आज तुम्ही त्याला असा फोन करा, तुम्ही त्यांना फोन म्हणा, मला विश्वास आहे येशू माझ्या घरी आला होता आणि येशूने मला ह्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. I don't know. There is someone who is watching right now. I don't know. Your son has a mental problems. तुमच्या मुलाला मानसिक त्रास आहे. And if your son has mental problems, you have gone to all neurologists, all psychotherapists, आणि तरी सुद्धा तुमचा मुलगा बरा होत नाही. आज विश्वास ठेवा, असे येशू कफरनहूममध्ये होते, येशू माझ्या घरी आहे. आणि जे डॉक्टर्सने गिव्ह केलं, हा मुलगा पुन्हा मेडिकेशन बरा होऊ शकतो. आज अशी प्रार्थना करा, येशू जर ती खाट मोकळी होऊ शकते तर माझा मुलगा का मोकळा होऊ शकतो. हालेलुया. जर तो पक्षघाती उठून उभा राहू शकतो विदाउट एनी असिस्टन्स, तर माझा मुलगा साऊंड माइंड मध्ये का होऊ शकत नाही. हालेलुया. जर त्या माणसाला 4 लोकांनी आणलं, आज तीच खाट तो उचलून घरी घेऊन जात आहे, हा सर्वात मोठा चमत्कार प्रभू जर तू करू शकतोस. आज माझ्या मुलाला पण साक्ष तयार कर की लोक मला हसत होते, आज तीच लोक देवाला धन्यवाद देतात की देवच करू शकतो. Hallelujah. Just close your eyes and lift up your hands and expect a miracle this afternoon. आज प्रार्थना करा कि प्रभु जिन लोगों के सामने आज प्रभु मेरे विश्वास को चैलेंज कर रहे हैं, आज उन्हीं के सामने
उन्हें अचंभित कर प्रभु यीशु मसीह, और उन्हें तू बता दे, it is not why, but it is who and what God can do. Hallelujah. It is not who I am, but whose I am. अबे दोन्ही हात वर करूया, प्रभूला म्हणूया की प्रभू येशू आज या दुपारी कदाचित तुम्ही आजारी नसाल, परंतु आज त्या 4 मित्रांप्रमाणे आपण इतरांनी उभं राहू. कॅन वी बी लाईक दोज 4 फ्रेंड्स की प्रभू आज कदाचित माझ्या घरी कोण आजारी नाही, पण मला माहित आहे कोणतरी आजारी आहे. आज त्याचं ओझं मी प्रार्थना उचलतो. कदाचित तुमच्याकडे समस्या नाहीये, पण तुम प्रार्थनेला घर कोण आठवत असेल, या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, मी सांगितलं होतं प्रभू येशू. आज आम्ही ते 4 मित्र बनतो आणि त्या कुटुंबाचं ओझं आम्ही उचलतो बाबा. कॅन यू बी दोज 4 intercessors who will tirelessly, full of focus, determined, we will not give up until Jesus shows up. Lord, let that church be like those 4 friends. That church may not give up until Jesus shows up. पिता हमें हार मानने वाली कलीसिया मत बनाओ, हमें युद्धमान बनाओ प्रभु यीशु. आपने हमें विजयशाली किया है, आपने हमें आपकी पवित्र आत्मा से भर दिया है. पिता हम भारत कलीसिया के लिए प्रार्थना करते हैं, इन 4 दोस्तों के समान बनाए हमें, ताकि सिर्फ हम बीमारियों को नहीं, पर जो आत्मिक बीमार है, मानसिक बीमार है, अंधकार में खोए हैं, जो रिग्रेट में है, गिल्ट में है, प्रभु यीशु एडिक्शन में है, फंस गए हैं, उठने की इच्छा नहीं है, कि उन लोगों के पास हम जाए और उन्हें कहे प्रभु यीशु मसीह, शायद तेरी इच्छा नहीं है, पर हमारी इच्छा है कि तू चंगा हो जाए. Come on, can you be those 4? Lift your hands and tell him, प्रभु यीशु, आज तुम्हाला सगळं दिलं आहे, उत्तम आरोग्य दिलं आहे, आज मला सगळं दिलं आहे प्रभू यीशु. आज ही ताकद मित्रांचं ओझं वापरा. आज मला प्रभू यीशु, come on, can you lift your hands and say, Lord, I want to carry that bed for someone who can carry their own problems here. आपले दोन्ही हात प्रमाणे प्रभू यीशु, आज हाताचा वापर कर की मी अशा लोकांचे ओझं उचलेन प्रभू यीशु बाप्पा, की ज्यांचं कोणी नाही बाप्पा, जे आशाहीन आहे, जे दुर्बळ आहे, जे तमाकडे ताकद नाही प्रभू यीशु बाप्पा, जे इतके हरलेले आहेत की उठण्याची इच्छा नाही प्रभू यीशु बाप्पा, जे इतके हरलेले आहेत प्रभू यीशु बाप्पा की परत येशू यायची इच्छा नाही बाप्पा. Father, we pray for a transformation miracle here, Jesus. We pray for a transformation miracle. आज प्रभूला हात मारवा, प्रभूला मला प्रभू यीशु बाप्पा आज मुझे छू ले ले जीसस. हालेलुया, हालेलुया. और दिल से कौन मेरा दिल बने तेरा सिंहासन दे जीसस. पिता आज मैं प्रार्थना करता हूँ बाप्पा, पवित्र आत्मा आइए बाप्पा. Give thanks to the grateful heart. Let the weak say I am strong. Let the poor say I am rich. Because Jesus has come to give me life and life in abundance. आज तुम्ही निराश नका हो, जिथपर्यंत तुम्ही असाल. आम्ही दोन्ही हात वर करा म्हणे, येशू आज माझ्या आयुष्याची पापाची खाट मोकळी कर बाप्पा, या आजारपणाची खाट मोकळी कर बाप्पा, ही लोभाची खाट मोकळी कर प्रभू यीशु बाप्पा, ही रागाची खाट मोकळी कर प्रभू यीशु बाप्पा. प्रभू यीशु बाप्पा आज बाप्पा माझी मोकळं करा देवाची, माझी इच्छा निर्माण करा बाप्पा. लॉर्ड, I may not know the destination, but I know की ज्याच्या पण हाती मी आहे, येशूच्या हाती आहे, तो मला बरोबर घेऊन जाईल. Give thanks to the grateful. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because it's given Jesus Christ, His Son. Give thanks
thanking him. Thank him right now. धन्यवाद है प्रभु यीशु। प्रभु यीशु मसीह आज मेरे मांगने से ज्यादा, सोचने से अच्छा, उम्मीद से भी ज्यादा आपने मुझे दिया है। मैंने कभी सोचा भी नहीं था कि ऐसे यीशु मसीह कर सकते हैं। In this manner, Jesus can do it. Yes, in this manner, Jesus can do it. Thank you, Holy Spirit of God, in this manner. Oh God, I pray in the name of Jesus. या क्षणी बाबा प्रत्येक घरामध्ये तुम्हाला विश्वास आहे बाबा। हर एक घर में प्रभु यीशु मसीह आज जो अंदरूनी ताकत है, जो आपसे नहीं है, उसे यीशु में तोड़ते हैं। पिता इस वक्त मेरे powerful in every house, in every body right now in Jesus. मेरी परस्पर से करा प्रभु यीशु बाबा। या क्षणी प्रत्येक डिवोर्स केस बाबा बंद हो बाबा। आज सभी को लेकर प्रभु यीशु बाबा। आज है प्रत्येक भांडण आज सॉल्व करते करा प्रभु यीशु बाबा। प्रत्येक गैरसमझ आज सॉल्व करा बाबा। Every doubt, confusion, lack of faith, we speak faith in this house. We speak peace of Jesus. Hallelujah. We speak longevity. Trusting in you to tackle abundance. We speak life of Jesus. And in the spirit of faith, that in Jesus of the dead, He that is Christ of the dead shall also quicken in one body by His Spirit that dwelleth in you. And in the spirit of Him that raised Jesus from the dead dwelleth in you. He that raised Christ from the dead shall also quicken your mortal bodies by His Spirit that dwelleth in you. Thank you, Father, in Jesus' name. मला विश्वास आहे आज प्रत्येक आत्मिक पक्षघात, शारीरिक पक्षघात, मानसिक पक्षघात येशूच्या नावात फटके बसतात. No weapon formed against thee shall prosper. And every tongue which is against thee that will thou shalt condemn. For this is the heritage of God, and the righteousness of God. पवित्र आत्मा में सर्व दोष सर्व दोष। Please lift your hands and give God the glory. हे मला गौरव द्या, आपल्या हात वर करा। महिमा प्रभूला द्या। But all glory goes to Jesus. All glory goes to Jesus. All honor goes to Jesus. All praises goes to Jesus. All power and authority goes to God. Blessing, glory and honor. Blessing, glory and honor. Power, might and dominion be unto Jesus Christ. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव तुम्हाला, सर्व सन्मान तुम्हाला। आज प्रत्येक घरामध्ये येशू आहे। प्रत्येक मला विश्वास आहे आणि सर्व महिमा तुम्हाला। मला विश्वास आहे की त्या रविवारी बाप्पा लोक साक्षी दिला की येशू ख्रिस्ताने प्रत्येक वादळ शांत, येशू ख्रिस्ताने मला दुर्बलतेमध्ये मला बाप्पा ताकद दिली, येशू ख्रिस्ताने गरिबीमध्ये मला श्रीमंती दिली बाप्पा। Jesus has changed my story. Can you say this after? Thank you, Jesus, for changing my story. Thank you, Jesus, for changing my story. Thank you, Jesus, for changing my story. Thank you, Jesus, for changing my family. Thank you, Jesus, for changing my husband. Thank you for changing my wife. Thank you, Jesus, for changing my son. Thank you, Jesus, for changing my daughter, Lord. Thank you, Jesus, for changing my situation, Lord. Thank you, Jesus. आज मेरी कहानी जैसे मैं सुन वैसे अंत नहीं होने वाली है। There is a new page, a new line, a new start this afternoon. जो विज्ञान है मैं उत्पत्ति है, जो होंगे सर्व कर्म में। Thank you, Jesus. पिता, thank you for the new start. We want to start this start with you, बाप्पा। तुम्हाला बाप्पा तुमच्या बरोबर सुरुवात करायची बाप्पा। तर तुम्ही बाबा अंत तुमच्या बरोबर करायचं बाप्पा। Help us to finish it well and fight the good fight of faith. Help us to stand firm in you, grounded and rooted in your love, continue believing in you, and rooted in your word. Rooted in your word. In Jesus' name, सर्व महिमा गुरु तुम्हाला, सर्व स्तुती तुमचीच हो. In Jesus' name I pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्याकडून सोडले आहे तशी आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, पण आम्हास सर्वापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. Amen. Hallelujah. The Lord bless you and keep you. The Lord make His face shine upon you and gracious to you.
Lord, lift up His countenance upon you and give you peace. Amen. God bless you all. God is so good की असं होईल कधी कल्पना पण नव्हती. Amen. की डिसेंबर महिन्याची होती कधी कल्पना पण नव्हती. You are all planning for so many things, but God had a different plan. Amen. So hopefully we'll let you know next Sunday who should come and who should not come. Sorry to say this, but there are SOPs to be maintained. Service of precautions we should apply. आणि म्हणून होपफुली पुढच्या रविवारी आपण बरोबर 9:30 वाजता जर परमिशन आपल्याला कमिशनर कडून मिळाली पुढच्या रविवारी तर तुम्हाला आम्ही अगोदरच सूचना देऊ. And it's going to be only for 1 hour service. The first service for next Sunday is going to be 1.5 hours. That's what the new guidelines says. आणि जास्ती आपण करू शकत नाही त्या कारणास्तव मी जरा बोलणार नाही. पण जसं जसं सोमवार मंगळवारी जर क्लिअर पिक्चर समोर येईल की कमिशनर कडून रिटर्न ऍप्लिकेशन नंतर मला समजेल की आपण चर्च घेऊ शकतो की नाही. प्रेज लॉर्ड. आणि त्यानुसार सर्वांनी जर असेल तर सर्वांना प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन यायचे आहेत. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमाद्वारे आम्ही निश्चित तुम्हाला कळू. आणि फेसबुक थोडा व्हिडिओ आम्ही तयार करू आणि त्याच्याद्वारे आम्ही तुम्हाला कल्पना देऊ की पुढच्या रविवारी कसं चर्च होणार आहे. गॉड ब्लेस यू ऑल. मला विश्वास आहे की आज येशू ख्रिस्ताने तुमचं अंतरून बदललेलं आहे. There is a new story for you. A new page has turned. A new line has begun. Amen. There is a new story. जैसा आपने सोचा था वैसा नहीं होने वाला है और अच्छा होने वाला है. God bless you all. Have a good week. Hope to see you next Sunday. Thank you so much. Bye-bye.